हो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शेखर तुमची कृपा आहे. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग करत राहतो. हे एकमेव कारण आहे की मी आज दारूपासून दूर आहे आणि स्वस्थ शांत आणि समाधानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय. आजचा भाऊने सांगितले तर बाहेर यायचा प्रयत्न केला बरं का. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की स्वस्थ शांत आणि समाधान मला मिळतं. हे होतं 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतले आणि पायऱ्या घेतल्या असं काही नाहीये. हे सतत चालू राहणारी ती एक प्रक्रिया आहे आणि ती सतत चालू राहणारी आहे म्हणून आम्हाला सतत मिटिंगला येत राहिलं पाहिजे. आणि 12 पायऱ्या काय आहेत इतका सुंदर प्रश्न विचारला असतो. हा खूप आवडला. तुम्ही जे जे काय बोलले त्यातलं प्रत्येक वाक्य मला खूप आवडत होतं की प्रांजळपणे मी विचारलं बाबा 12 पायऱ्या म्हणजे काय आणि मग उत्तर मिळालेलं सुद्धा मजेदार होतं. आणि असे प्रश्न उत्तर मी रंगणात आम्ही खूप वेळेला केलेले आहे. पण ती जुनी गोष्ट झाली, पण ती आमच्यासाठी जुनी झाली तरी नव्या नवीन गोष्ट असते. त्याच्यामुळे ते तसं घडतच राहतं. हा आपला सगळ्यांचा अनुभव. मला बसून शेअरिंग करायला आवडत नाही, कारण माझी स्वतःची अशी खात्री आहे की अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये परमेश्वर असतो आणि मी जेव्हा शेअरिंग करायला उभा राहतो माझा अनुभव कसा करतो ते मी त्याच्यासमोर बोलतो. म्हणून मला बसावं वाटत नाही, पण गरज पडली तर असावी म्हणून घेतोच. माझा नुकताच गुडघा पूर्ण बदलला आहे. गुडघ्याचा जॉईंट पूर्ण नवा टाकलेला आहे. जसा गाडीचा पार्ट बदलतो तसा पार्ट बदललेला आहे. पण गाडी टकाटक चालते. आपल्याला तर जरा वेळ लागतो नीट व्हायला. त्याला वेळ 2 महिने झाले असतात. पण दुखणं पण झालेलं आहे, त्यामुळे चांगलं वाटतं. आणि आज नागपूरहून प्रवास करून आलो आणि नागपूरहून प्रवास करण्याच्या आधीची गोष्ट आहे. जेव्हा नागपूरला यायचं ठरलं, मला गाडी चालवायची खूप शौक आहे. खूप गाड्या म्हणजे कुठे कुठे जायला माझी तयारी असते गाडीवर. तर मी ताबडतोब डिक्लेअर केलं. डिक्लेअर कोणासमोर केलं? बायको समोर. आम्ही दोघंच राहिलो आता घरात. मी डिक्लेअर केलं की नागपुरात गाडी घेऊन जायचं आहे. मी म्हणाले नाही. म्हटलं तुला विचारतो कोणी? मी चालवणार माझ्या गाडीने झाडा आला असं मी म्हणतोय. त्याच्या नाहीला मी काही किंमत दिली नाही. आणि मग थोडी आधीची गोष्ट आणि जसं वेळ जवळ आले माझ्या मुलाचा फोन आला. आता माझ्या मुलाचं वय 43 वर्ष आहे. 42 वर्षाचा माणूस त्याचा मला फोन आला. तो म्हणाला की बाबा गाडी चालवत जायचं नाही. त्याने अशा प्रकाराने सांगितलं की माझ्यासमोर शब्दच फुटला नाही. कारण तो बरोबर सांगत होता. तो बरोबर सांगत होता. आता मी म्हणालो माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि आता मी लगेच गाडी घेऊन 500 किलोमीटर चालवायला निघालो. हे काही विवेकाच्या लक्षात नव्हतं, हे अविवेकच होता. पण त्यांनी सांगितल्यानंतर त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बायकोला म्हणालो की आपण नक्की करू. माझी बायको खुशी जाईल, कारण ते विवेकी डिसिजन होतं ना, ज्यामध्ये विवेक होता. हा विवेक आला कुठून? माझ्या डोक्यातून नाही आला. स्पष्ट शब्दात सांगायचं मी जर पाहिलं, माझ्या डोक्यात काय होतं? माझं शहाणपणच आलेलं. दुसरं काही गोष्ट आली नाही. आता मी म्हणलं 12 पायऱ्या घ्यायचा प्रयत्न केला, पण शेवटी मी दारुडे आहे. माझ्या डोक्यामध्ये असे विचार येत असत आणि या विचारांसाठी असे विचारांमधून काही वेड वाकडं घडू नये म्हणून माझ्या भौतिक परमेश्वर असतो आणि तो परमेश्वर अशा प्रकाराने मला मदत करतो.
मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. 25 वर्षाचा आमचा प्रोग्राम होऊन गेला. माझी खूप एक इच्छा होती, पण मला काय जमलं नाही येणं, पण लगेच जमत होतं. त्यामुळे मला छानच वाटत होतं. म्हणलं चला आता पुन्हा एकदा खूप दिवसांनी सगळ्यांची भेट होईल. मित्रांनो, आजचा विषय हरवलेला विवेक परत मिळवताना. आम्हाला मी वेगळा सांगितला होता, ते तुम्हाला वेगळा सांगतो म्हणजे ठीक आहे. आणि बरोबर प्रश्न आला की विवेक हरवला कुठे होता. आणि मग मी विचार करायला लागलो की विवेक हरवला म्हणजे याचा अर्थ आधी विवेक असला पाहिजे. हरवतेची गोष्ट जी माझ्याजवळ असते, त्यामुळे तो विवेक आधी हरवलेला असला पाहिजे. आणि मग तो परत मिळवताना असा पुढचे शब्द आहे. तर विवेक ज्या व्यक्तीचा पूर्णपणे हरवून गेलेला आहे, त्याला तो परत मिळेल कसा काय? त्याच्याजवळ तर विवेकच नाही आहे. तो विवेकाने विचारच करू शकत नाही. तर त्याला तो विवेक परत मिळेल कसा? आणि मग मिळाल्यानंतर मिळत असताना कसं होईल पुढे, हा प्रश्न येतो डोक्यामध्ये. कोणाची येईल डोक्यामध्ये. तर मित्रांनो, ती माझी गोष्ट कशी आहे आणि सगळ्यांचीच गोष्ट ती आहे. आणि तीच गोष्ट आम्ही सगळे शेअर करतो एकमेकाशी. त्यामुळे आत्ता सगळे जे शेअरिंग ऐकत होतो ते सगळे विवेकी शेअरिंग. तिथून सगळे तेच सांगत होते. सगळे त्यांना मिळालेला विवेकच सांगत होते. तिथे उभारून शेअर करत होता. तर मी वेगळं काय बोलणार आहे, तिथे बोलणारे फक्त काही बोल ते एवढा. तर मित्रांनो, देवा जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला देऊ. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे ध्येय मला लागते. आणि अशा परिस्थितीतला हे जाणण्याचा विवेक मला लागतो. ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना आहे इंग्रजीमध्ये. God grant me the serenity to accept the things I cannot change, courage to change the things I can, and wisdom to know the truth. त्यामुळे ते विज्डम आहे, ज्ञान नाही. मला जे मिळणार आहे ते ज्ञान नाहीये, तो मला विज्डम पाहिजे. तो जर असेल तरच मला काय बदलू शकतो काय बदलू शकत नाही. आज तर माझ्या आजच्या जीवनाचा खेळ आहे. आणि त्यांनी सगळा खेळ खंडोबा झालेला माझा. कारण ती शेवटची ओळ आहे ना, तीच मुळामध्ये प्रॉब्लेम आहे. तसा आम्ही म्हणालो की बाबा हरवला विवेक. तर आता पुन्हा विवेकाचं बोलणार नाही तो माणूस. विवेक ही कुठे त्याच्या आयुष्यामध्ये. ते मित्रांनो, अशा प्रकारचं हे माझं आयुष्य झालेलं होतं. आणि आपले खूप वाटलं होतं. त्यांनी पण खूप सुंदर या विषयावर थोड्या वेगळ्या भाषेमध्ये आपल्याकडे कोणी लँग्वेज ऑफ द हार्ट वाटतं का? आमचा लँग्वेज ऑफ द हार्ट नावाचं पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि त्याचं मराठी PDF पण फिरते सगळीकडे. ते पण आहे. आणि म्हणून मी विचारलं कोण वाचला. हा, हृदयाची भाषा हे त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केलेले. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेली पत्र आहेत. अशाच एका त्यांच्या शेअरिंग मध्ये ते म्हणतात. आणि जे ते म्हणतात ती गोष्ट माझ्या बाबतीची लागू आहे. सगळ्या तरुणांच्या बाबतीत ती लागू असते. आता सगळेजण शेअर करत होते तसं माझंही आयुष्य झालं. 22 वर्ष झालं. 74 साली पहिल्यांदा जवळ चालू असेल. आणि 83 सालापासून मी रोज चालू झाला. त्यातून काळात घोटाळा टाकणारही आहे. मी शिकलो आहे. इंजिनिअरिंगचं अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं मी होतो. पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं होतं. एवढंच नाही कमी पडलं ना काय, तर माझ ग्लोबल प्रोफेशन मध्ये होतो. आणि हे शिकवत होतो. 100 पोरांना शिकवत होतो मी. आणि सगळं म्हणायचं मला फार शिकवतो हा माणूस.
असा मी जर तसा पाहिला मी माझा शेखर तर मी तो तसा नव्हतो. मी हे दिवसा करायचो आणि संध्याकाळी माझे चालू करायचे. आणि त्यावेळेला मला असं वाटायचं सगळे वाहवा करायचे. मला वाटायचं दिवसाचं जमते सगळं. मग रात्री कोणाच्या बापाचे पैसे दिलो का हे सगळे हे अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या आयुष्यात झालेल्या आहेत. आणि मित्रांनो जे आयुष्य दारूचं त्यावेळेला सुरू झालेलं होतं त्या आयुष्याला घरच आहे जे सगळ्यात जास्त परिणाम भोगतो. बायको आहे, मुलं आहे, आई आहे, वडील आहे, 10 जणांचं घर होतं. 10 जणांचं घर आवडणार भाऊ होता, त्याची बायको, त्याची 2 मुलं, माझी 2 मुलं, माझी बायको, आई वडील असं भरलेलं भाव म्हणायला पाहिजे. त्या भरलेल्या घराला ते बरोबर भोग पाडलेलं होतं आणि सगळा आनंद त्या पूर्ण कुटुंबाचा पूर्णतः त्या कुटुंब मला तो दिसला नाही. कारण मला माझ्या आनंदाची पडली हो. मला काय ही अवस्था माझी झालेली. बायकोची एक शब्दाचं काय बोलणं नव्हतं. फक्त आणण्याशिवाय तुझं काही आता बोललेलं नव्हतं. आई वडील घाबरलेले असेल. त्यांचा सगळा राग रोग काय होता तो सगळा जाऊन बऱ्याच वर्षाची गोष्ट सांगतो. थोडक्यात घरात पैसे देत नव्हतो. मोठा भाऊ घरातला घरात पैसे देत मालच करत नव्हतो. मग बायको नोकरी करत होती. बायको गेल्या म्हणून तू दे ती माहिती मी का देऊ. हा तुझं घर आहे असे भांडणारे असे व्हायचे असते. द्यायचे होते 2000 रुपये. माझा पगार होता 8000 रुपये. मला ते 8000 रुपये पुरायचे कारण मला ते सगळं माझ्या दारूसाठी झाले. तर मित्रांनो असा तो चाललेला माझा प्रवास होता. आणि त्या प्रवासामध्ये एक दिवस माझी बायको मला म्हणाली की आपण डॉक्टरकडे जाऊ. आदल्या रात्री मोठ्या नाक्याच्या सिग्नलसाठी मोठा ऍक्सिडेंट झाला होता. इतका मोठा ऍक्सिडेंट झाला होता. तुम्हाला काय आठवत नाही. मी चाललो होतो का माझा मित्र चालवत होता. स्कूटरचा काय झालं नाही तर स्कूटरचा चुराळा झाला तर मित्राचा डोका आपटलं दिवाळीकडे आणि मी फुल आणि मला तेवढं लागलेलं नव्हतं. नंतर काय झालं मला माहित नाही. सकाळी उठलो तर रक्तानं बरोबरचे ते कपडे आणि मग हळूहळू काहीतरी आठवलं काहीतरी आठवलं व्हायचं काहीतरी खूप काही झालेलं होतं. ते स्कूटर पोलिसांनी उचलून त्या माझा जो मित्र होता त्या आम्हाला दोघांनाही पोलीस स्टेशन मध्ये नेलं होतं म्हणे. मग आम्हाला टेस्ट करायला घेऊन गेले त्यावेळी. आणि ते सगळे कार्यक्रम माझ्या खिशातले पैसे होते नव्हते ते कोणी काढून घेतले होते. हे माझ्या बाबतीत त्या दिवशी रात्री घडलेलं होतं. ते प्रकरण मिटवलं. जे काय माझे मोठे नातेवाईक होते गावामध्ये मंडळी त्यांना विचारायला लाज वाटली असेल काय करावं. याचं नाव आता आपलं नाव चिखलमुळे होते ना आपल्याला काहीतरी करून त्याचं लावलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी बायको होती डॉक्टरकडे आणि ती वेळेची होती. पुन्हा माझ्या पण झालं ते वादावादी होऊन शेवटी सुरू झाला. प्रवास कसला सुरू झाला प्रवास आम्ही ते सगळे शेअर दारू बंद करण्याचे प्रयत्न किती वर्ष चालले. 8 वर्ष. 8 वर्ष हे सतत प्रयत्न चालू होते. आता घरच्या लोकांनी जे बाकीचे लोक होते त्यांनी सगळ्यांनी आशा ठेवली होती. बायकोला आशा ठेवणं भाग होतं कदाचित. म्हणजे मला आश्चर्य वाटते राहिली की पाहिजे. पण तिला ती कुटुंब पाहणे घर कुटुंब म्हणतो त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि हे जे काय सुरू होतं ना मित्रांनो 8 वर्ष माझा दारू बंद करायचं तिथे हे PW आले असा नंतर का बाहेर समजण्याचा ते म्हणायला लागले. ते म्हणतात आपल्या की माझ्या इच्छेने
माझी इच्छा काय आहे? माझी दारू प्यायची इच्छा आहे. माझी दारू प्यायची प्रचंड इच्छा आहे. माझी माझी जी दारू प्यायची मनाची तयारी ज्याला म्हणतो ना ती इतकी पूर्ण मनाची तयारी असते दारू प्यायची. अशी असताना ती इच्छा अनुभवून मी जी दारू न पेण्यासाठी काम करते ती इच्छा माझ्याकडे नाहीच आहे ना. अजून हरलेला विवेकाचा भाग जो हरवलेला विवेकाचा भाग म्हणजे तोपर्यंत काय झालेलं होतं माझ्याजवळ जो काय विवेक असेल आई वडिलांच्या संस्काराचा घराचा जे काय असेल तो संपूर्णपणे आणि हळूहळू हळूहळू तो नष्ट होत गेला. त्यामुळे मी असं म्हणतो ज्या दिवशी मी आयुष्यात पहिले ती दारू करत होता माझ्या अप्रामाणिकतेचं लेबल माझ्या कपाळाला लावून टाकलं की मी स्वतःची किती अप्रामाणिक आहे की जी गोष्ट करायलाच नाही पाहिजे. दारू शरीरासाठी हानिकारक म्हणतो. दारू पीत केलं तर लिव्हर त्याचं काय होतं सगळं मला माहित होतं सगळं आजकाल झालेलं होतं. पण मी म्हणायचो मला तसं होणार नाही. जसं सुपरमॅनची नाव टाक मला तसं होणार नाही. त्यामुळे मला समजतं एवढीची तिकीट आपण एवढीची कडक बाटली होते बाटली होती आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नाही आता पुन्हा थोडक्यात क्वार्टर आणि काय आमचे जे अनुभव आहे ते गावात अनुभव सगळे ते हे अशा प्रकारचे होत होते. त्यामुळे माझे जे प्रयत्न चालू असतात ना दारू बंद करण्याचे मी येतोय विवेकाकडे पण दारू आम्हाला शिकवते म्हणतात नाही दारूतून मला शिकायला मिळतं. माझा शेवटचा खेळ जो आहे ना दारूचा म्हणजे शेवटची दारू तो इतका महत्वाचा आहे माझ्या आयुष्यामध्ये. प्रत्येक पायरीमध्ये मला तो माझ्या मदतीला धावून येतो मला तो अनुभव. आणि शेवटी विवेक म्हणतो आम्ही विज्ञान म्हणतो म्हणजे आहे काय शेवटी जे काय ज्ञान मिळते उघडून त्याने मला जो अनुभव मिळतो त्याची सांगड बसली की माझ्या डोक्यामध्ये विवेकाचा शिरकाव. म्हणून ही परिस्थिती मी बदलू शकत नाही ते बदलायची काय मी दारू बंद करू शकत नाही. मला कसं कळणार होतं ते पण तरी माझे प्रयत्न सुरू होते माझी दारू मी बंद करायचे. आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल तर सगळ्यांमध्ये जातो मानसिकांकडे जातो डॉक्टरकडे जातो काय म्हणतात ते सगळं करतो आणि करून परत आलो पण हे होत नव्हतं. असं का होत काय झालं आपल्या आयुष्याचं याचा मला एवढा मोठा प्रॉब्लेम मला असा झालेला होता त्या 8 वर्षाचा. शेवटी तू भाकर काय बघितली मी इतके वर्ष झाले सगळे प्रयत्न करतोय होत का नाही माझी मी त्याच्याकडे पुन्हा बिहारमध्ये ऍडमिट झालो. म्हणलं आता जातो आणि आता मी बघतो काय की काय हे सांगतात की त्याच्यातून मला ते सोल्युशन मिळेल. सोल्युशन मला एकच मिळालं जे बिल आणि बॉम्बला मिळालं ना ते सोल्युशन मला बिहारमध्ये मिळालं. बिहारमध्ये एक AMMR आलेला त्याच्याशी झाली माझी दोस्ती आणि तो माझ्याशी बोलायला लागला आणि तो बोलत होता ते मला आवडायला. म्हटलं त्याला हा बोलतो बरोबर बोलतो असं बोलण्याची पद्धत आणि तिथली जी रिॲक्शनची पद्धत होती माझी त्याच्यात जमीन आसमानाचा फरक होता. डॉक्टर बाब काय म्हणाले मी का थांबलो मी काय ऐकत बसलो तो बोलत असलेला तो माझी भाषा बोलत लँग्वेज ऑफ द आर्ट तिथे हृदयाची भाषा तिथे ते वाक्य तिथून आलेलं आहे की तो माझी भाषा बोलत होता आणि त्याच्यामुळे मला त्याचं बोलणं कळत होतं जे मला ऑक्सफोर्ड ग्रुप मधल्या मोठ्या चर्चच्या काळजी घेऊन सांगायचे ते नाही कळलं तुला पण हा सांगतोय ते सोप्या भाषेत मला ही ती जादू आहे मित्रांनो. ही जादू काय आहे हे ज्यांनी हे सगळ्यांनी आम्ही अनुभव घेतलेला आहे त्या आणि घेतो आहोत. आमचं सुरू आहे आणि ते अतिशय गरजेचं आहे. ते करत राहिलो आम्ही तो जो काही विवेक आलेला आहे ना तो टिकून राहील. थांबलेली दारू थांबलेली राहण्यासाठी असं बोललं जातं ते तसं नाही आहे. जो काय विवेक मला मिळालेला आहे ना तो तसाच राहावा किंवा तो वाढावा याच्यासाठी मला प्रयत्न करत राहायचे आणि त्याच्यासाठी मला येत राहायचे. मला ते साहित्य वाचायचे मला स्पॉन्सर पाहिजे हे जे काय सगळं मला पाहिजे ते मला करायचंय.
पण त्यांच्या बरोबर करत असताना ज्ञान मिळणार आहे मला, विवेक नाही मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे ते मिळणारं ज्ञान जर मी घरात वापरतो, माझ्या कामाच्या जागी जर वापरलं, तिथे वापरायला जर मी लागलो तर त्याचं रूपांतर हे विवेकात होणार आहे. पण हा विवेक आला कसा माझ्याजवळ? हे फार मोठं गौरबंगाल आहे आणि ते गौरबंगाल किंवा माहिती. मी दारू थांबली कशी, माझी इच्छा गेली कुठे आहे? हा जो प्रॉब्लेम झालेला होता की सगळा विवेक खाऊन बसलेलो मी, मसनामध्ये चाललेलो आहे. हा म्हणतात ना, त्या खडलेल्या ग्रेव मध्ये पाय लटकून बसलेलो आहे. आता फक्त मला एक धक्का बसायचा बाकी होता की खेळ खतम होता मला. ही माझी अवस्था झालेली. एकीकडे ते ढिंगा मारत होतो की मोठ्या मोठ्या की मी येऊ आहे, मी येऊ आहे, ते सगळं कुठे त्यांना माहित नाही. आणि मी जे काय करत होतो ते करण्याने मी मरणाच्या दारात जाऊन पोहोचलो ना. याच्यामध्ये विवेकाचं काहीही लक्षण नाहीये. जो माणूस स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतोय दारू पी, त्याला काय म्हणायचं? आता माणूस नॉर्मली सापडत नाही, ते दाखवले. आता मी तो दारुड्या होतो हे मला माहित नव्हतं, पण त्या दारूने मला जो अनुभव केला आणि जे आधीच ज्ञान होतं त्याच्यामुळे मी विवेकपूर्ण असा तो सेकंद माझ्या आयुष्यामध्ये आला. मी दारू पीत बसलेलो होतो. आता ते बार बंद झालं मला वाटतं. प्राचीन लोकांना परमनंट मेंबर होतो. त्या तिथे मी बसलेलो होतो, त्या बाळामध्ये मी बसलेलो होतो आणि दारू पीत बसलेलो तिथे अर्थातच. आणि माझी अवस्था इतकी वाईट झालेली होती, म्हणजे विवेक वगैरे फार मोठ्या गोष्टी झाल्या. मला घास पकडता येत नव्हता, हाताने कापत होता, तोंडापाशी मला नेता येत नव्हता. त्यातनं दारू खालीच सांडत होती आणि माझ्या हातून आवाज आला. त्याला विवेकी आवाज म्हणायचा का? आला. माझ्या मनातून आवाज आला की हे तर तुला काय झालं, तुला तर ग्लासीने पिता येत नाही, पकडता येत नाही, तोंडापाशी नेता येत नाही, ती काय अवस्था झाली तुझी? आणि मला क्षणभर मला ते पटतच होतं काय व्हायचं काय. आणि मनामध्ये दुसरा आला आवाज की आता तुझ्या आयुष्यात काय बोललंय? काहीच नाही. घरामध्ये बोलायला कोण नाही, अंधार सगळा, नोकरी नाही, तिथं जमडी नाही, अंधाराशिवाय बहुतेक काहीच नाही. काय घडतं बघा माझ्या आयुष्यामध्ये त्या सेकंदामध्ये काय अनुभवत होतो मी अनुभवत होतो की मी किती पॉवरलेस आहे, किती पॉवरलेस झालेलो आहे मी, हे मी अनुभवत होतो. त्याच्याबरोबर माझ्या आयुष्याची आत्ता व्यस्तता मला अंधाराच्या रूपात दिसत होती. काहीच बोललं नाही. मी म्हणत होता आता आपण दारू पिणार आणि मरणार, याच्याशिवाय दुसरं काही होऊ शकणार नाही. ही जे जाणीव मला जी झाली ना, आता प्रथा मुळावा लागला. मी इतका घाबरून गेलेलो होतो. आता तर थरथर कापड दारूचं विड्रॉलमुळे होतं, काय होतं जाऊ दे, आता मी भीतीने कापायला लागलो. त्याला अंग मला कापायला लागलेलं होतं की आता मी म्हणणार आहे. दुसरं मला ते 100% पटलं की आता मौतच्या शिवाय दुसरं काही नाहीये. मग असं जर मरण येत असेल तर बुडणारा माणूस काय करतो? मी आता ती उपमा देतोय की बुडणारा नाकाप्रमाणे पाणी चालणार, पोहता येत नाहीये. हा मरणारा दिसायला लागला तो हातपाय मारून आणि काय हाताला काही लागतं काय, कुठून काहीतरी, हे जे हाताला काही लागतं का बघण्याचा प्रयत्न माझ्या डोक्यातून आता झाला. माझ्या डोक्यात की मला मदत हवी, मला कोणीतरी हे घेतली पाहिजे, हे माझ्या डोक्यामध्ये आलं. मित्रांनो, केवढी मोठी गोष्ट माझ्या डोक्यामध्ये. माझ्यासारख्या दारोड्याचा लाच माझ्या तिथं पाणी काढलं. तिच्या बापाच्या पैसे मी पितो का, काय काय भाषा करत करत मी एक जवळ आलेलो असतो. ते काही विवेकाचं नव्हते हे सगळे. असा जगात आलेला मी जेव्हा तिथे पोहोचलो त्यावेळेला घडलं काय? विवेक काहीच बोललेला नव्हता. माझ्या डोक्यामध्ये हा विचार यावा कुठून की आय वॉन्ट हेल्प, मी कोणाची मदत घेतली पाहिजे. घरामध्ये कोणी मदत कोणाला मागणार, मी त्याला तोंडच नाही राहिलं ना, कोणाला मदत पाहिजे. काय मदत मागणार की मला इन्व्हेस्ट करा, लाटा मारले असते लोक
की झाले पैसे संपले, बायकोचे पैसे संपून गेले, माझ्यावर ट्रीटमेंट करून करून माझ्यावर तर नाही. ही अवस्था झालेलं माझं घर कुणाकडे नव्हती. आणि मला तो बिल आठवला रियामध्ये भेटलेला. तो मला म्हणायचा, शेखर तू याची मीटिंग, याची मीटिंग केल्यानं काय होणार आहे? तर कोणालाही माझ्यासारखा भेटला हा असा आलेला त्याचं काय कन्व्हर्सेशन ठेवला, मी ठेवला नव्हता. कानच ते होते शब्द पण त्याचे की याची मीटिंग. आणि त्यांनी घरचा सत्ता दिला होता. आणि त्या दिवशी मला मदत हवी हा विचार डोक्यात आल्यानंतर माझ्या डोक्यात तो याच्या मीटिंगचा विचार. मित्रांनो, हा जो विवेकी डिसिजन मी जो घेतला की मला ही मीटिंग करायची, आणि त्या मीटिंगचा पत्ता होता नागपूरचा घरचा दिलेला. मी रात्रीच्या बसमध्ये बसलो. आपल्याकडून इथून एकच बस द्यायची त्या काळामध्ये रात्री, रॉयल ट्रॅव्हल्स नावाची बस आहे. त्याच्यामध्ये मी त्याला बसलो होतो बसलो आणि सकाळी नागपूर थोडक्यात स्टोरी सांगितलं. त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याच्या घरी पोहोचून बेल वाजवली, दार उघडून तो म्हणाला, शेखर कसं काय आलं? मी म्हटलं, आता ते काय माझी मी म्हणतो म्हणला, आता झालं माझं संपूर्ण झालं. काय तू याची मीटिंग म्हणत होता मला दाखव. तो म्हणला, तुझ्यावर परमेश्वरांची कृपा झाली. आज मला आज त्या डायलॉगचा अर्थ आज कळतो मला. तो जो म्हणाला होता ना, तुझ्यावर परमेश्वराची कृपा झालेली आहे. कारण हे असं होत नाही. देवळा दारू मारतो हेच मॅक्सिमम माहिती आहे. 10 लोकांना मारी जातो नसतं बरोबर आणि मरून जातो सोडून. आणि मी आलोय उभा राहून म्हणतोय की मला हेच मीटिंग हवी, काय दाखव. मला जीव वाचवायचा आहे. जीव वाचवणं हे विवेकाचं लक्षण आहे, माणसाच्या विवेकाचं लक्षण आहे. जो जीव वाचवायची खटपट करतो स्वतःची, ही आध्यात्मिकता आहे. हे आध्यात्मिक असा हा विचार आहे जो माझ्या डोक्यात आला कुठून मला माहित नाही. दारूनी शिकवलं एवढंच मी म्हणू शकतो त्याच्यामध्ये. मला माहित नाही हा विचार आला कुठून माझ्या. याला रिलीज म्हणतात. रिलीज आम्ही आलो नाही याच्या मीटिंग मध्ये, आपण म्हणतो त्या दिवसापासून मला इच्छा झाली नाही. तो जो दिवस होता ना त्या दिवशी आमचा रिलीज झालेला आहे. ब्युटरचं म्हणतात तुम्हाला दारूनी सोडलं. रिलीज, दारू सोडता येत नाही, ती दारू सोडते नाही तर खाऊन टाकते. आणि ती सोडण्यासाठी हात जोडा. त्यामुळे माझ्या आयुष्यातली पहिला ह्युमिलिटीचा धडा मी कुठे माझ्या आयुष्यामध्ये आला त्या दिवशी आला. कारण त्या दिवशी मी मान्य केलं मला मदत पाहिजे. तेव्हा मित्रांनो, आम्ही सगळे जे मदत हवी म्हणून जे अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगला येतो रोज. हा विचार काय, हे आमच्या इच्छेने आलेला विचार आहे ना. हा ही जी इच्छा आम्हाला होते म्हणतो, ती इच्छा आमच्या विचाराने म्हणते की मला याच्या मीटिंगला जायचं आहे. नाही तर मला जायचं होतं बारमध्ये रोज. त्यासाठी फारसा विचार नाही करावा लागायचं मला. स्कूटरलाही कळलं होतं का काय माहित नाही, एक मारून बसले की ती वेळी शिकले. हा असा असलेला मी चालू द्या. दुसऱ्या दिवशी काय म्हणतोय, मी त्या दिवशी मीटिंग दिली ना त्या दिवशी रात्रभर माझ्या डोक्यामध्ये ती काय केली जाते, काय मला वेगळ्या डायमेन्शन मध्ये म्हणतात ना की आम्हाला फोर्थ डायमेन्शन मध्ये असा कॅल्क्युलेटेड शब्द आहे की जुन्या काळी जे युद्धासाठी वापरले जायचे गोळे असेच जायचे चौथ्या आसमानात. तर तसं माझ्या बाबतीमध्ये त्या दिवशी ते घडलेलं होतं. मी चौथ्या डायमेन्शन मध्ये फेकला गेलो. कोणी फेकलं माहित नाही, पण फेकला गेलो. आणि काहीतरी घडलं असं त्याच्यानंतर मी म्हणायचं. शेअरिंग करत असताना तर म्हणजे काय झालं माहिती नाही, काहीतरी घडलं. ते काहीतरी काय होतं, काहीतरी माझ्या परमेश्वराच्या संकल्पनेची ती सुरुवात आहे. मी कधी देवाला मानलं नव्हतं तोपर्यंत, आणि ती मी करू शकत नाही ती त्या दिवशी कसं काय झालं.
मग काहीच करायला लागलं नाही. हे जे उदाहरण आहे ना मित्रांनो, का पुन्हा पुन्हा हे रिपीट करतो आहे, कारण आजचा विवेक जर मला थांबवून ठेवायचा असेल, जो मिळाला तो थांबायचा पहिल्यांदा. ज्याच्यासाठी मला मीटिंगला येत राहतो त्यांनी तो विवेक मला जे काय मिळालेला आहे, त्यांनी म्हणजे दारू नाही सुरू. बीडब्ल्यू म्हणतात ठराविक काळ उठून गेला तुम्ही नाही दारू. आपण म्हणतो ना मुक्ता बोलताना, तसं बीडब्ल्यू म्हणतो तुम्ही लिहून देतो, तुम्हाला इतकी वर्ष झालेलं आज नाही तुम्ही. प्रश्न त्याचा नाही काय, प्रश्न कसला आता हे विवेक परत मिळवतानाचा प्रवास आहे. त्याच्यासाठी आमच्या समोर सगळं ठेवलेलं आहे ना, की हा विवेक जर तुला अजून मिळवायचा असेल, नुसता दारू पुरता नाही, अजून जर विवेक मिळवायचा असेल तो विवेक चांगला बायकोचा आहे. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात घरामध्ये, मला रोखल्या टोकल्या जातं, अरे नाही असं नका करू, असं नको. हा फॅक्टर काहीतरी उलटून ये की विचारच करत नाही त्याचा फार. पण अल्कोहोलिक पेरामध्ये मला आम्हाला गिरीश जेवणाचं एक प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी वेगळं की थांबच एकदम असं उठून थांबकन का ऐकलं काय जे काय म्हणतो शिवी जरी तरी तू थांबून ऐकलं थोडं, किंवा कशाला म्हणलं कशाला हा म्हणला त्याचा अंगावर आला माझ्या, म्हणजे एक पाय मागे एक पाय मागे गेलं हे विवेकाचं लक्षण आहे. हे अल्कोहोलिक पेरामध्ये आले होते आधी करू आधी किती सारी सगळे तोडतो तुझे आहे नाही काय सगळं सगळे वेळे वगैरे माझी भाषाच कशी होती. या भाषेमध्ये माझा बदल कसा झाला, त्या भाषेमध्ये बदल व्हायला हा विवेक परत मिळवताना म्हणलेला आहे ना, या गोष्टी आपोआप खूप त्या घडतात. मी अमेरिकेत गेलेलो होतो मुलाकडे, आणि तो मुलगा मला घेऊन गेला. मी त्याला म्हटलं होतं मला घेऊन चल म्हणून, मग मला जो घेऊन गेला बीडब्ल्यू यांचं गाव, म्हणजे अकॉन नाही दुसरं त्यांचं गाव, जिथे त्यांचं वडिलोपार्जित घर आहे, तिथे त्याचं बालपण गेलं. ते त्यांनी बालपण आपल्या शेरीमध्ये लिहिलेलं आहे एक ऑफ द पेज मध्ये. ते बालपण त्यांचं जिथे गेलं ना ते घर, आणि शेवटी ते मृत्यूनंतर त्याची ग्रेव पण तिथे. तर त्या गावाला माझा मुलगा मला तिथे घेऊन गेला, आणि तिथे मिटिंग असते 2 ते 3 दुपारी. ते जे घर आहे बीडब्ल्यू साहेबांचं, त्या घरामधलं एका मोठ्या हॉलमध्ये मीटिंग. तिथल्या ते छोटंसं गाव आहे, 2000 तिथली पॉप्युलेशन आहे, इतकं छोटंसं गाव आहे. पण त्यांचा जो ग्रुप आहे तो बीडब्ल्यूचा ग्रुप आहे, आणि तो ग्रुप त्यांच्या घरामध्ये त्या हॉलमध्ये त्यांची मीटिंग आहे. ती दुपारी 2 ते 3 मला जायला मिळालं त्या मीटिंगला. किती कुठल्या वर्षाची गोष्ट आहे, 2016. म्हणजे मी 2001 साली अल्कोहोलिक मध्ये आलो, आता मला 16 वर्ष झालेले आहे. पायऱ्या घेण्याचे प्रयत्न सुरू, 4थी घेतली, 5वी घेतली, 6वीला आरंभ संरचना म्हणून 3वीतून सुटलो, 7वी 8वी 9वी अमित केले, आणि मग दहावीचा प्रयोग सुरू झाला. लक्षात आता मी 10वी सांगते, पहिलीपासून सगळं आठवत, पहिलीपासून सगळं आठवत, ते आठवायला लागतं. तर हे सगळं करत असलेलं मी त्या दिवशी काहीतरी अशी पुन्हा एक गोष्ट घडली, पुन्हा एक अनुभव, आणि त्या अनुभवातून विवेकामध्ये झालेली ऍडिशन ती मी शेअर करतो. त्या मीटिंग हॉलमध्ये बसून मला शेअरिंग करायला मिळालं. मी शेअरिंग आता अंगावर काटा आलेला होता की बीडब्ल्यू साहेबांच्या घरात मी शेअरिंग करतोय. हेच मीटिंग गोष्ट घडली. बऱ्याच आपल्या कोणाला खुशी आहे का, ती खुशी मला होत होती. आणि मग माझं शेअरिंग होऊन बसल्यानंतर मी आपण बोलत होते वेगवेगळे स्लोगन राहतो. तसं स्लोगन इथल्या कुठल्याच मीटिंग मध्ये मी पाहिजे, आणि ते स्लोगन होतं इंग्रजीत होतं. अर्थात अमेरिकेत होतं ते इंग्रजीत असलेलं स्लोगन होतं की प्रोफॅनिटी इज अ हर्डल इनटू स्पिरिच्युअल प्रोग्रेस, असं लिहिलं. आता स्पिरिच्युअल प्रोग्रेस, आध्यात्मिक प्रगती, माझा आध्यात्मिक आधार, आध्यात्मिक प्रगती हे सोल्युशन आहे माझ्या आधाराचं. त्याच्यावर माझं सुरू आहे काम, पायऱ्या सुरू आहेत, मिटिंग करतोय, सगळं सुरू आहे.
म्हणजे माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा आणणारं लोकेशनी काय मला हा प्रश्न पडला. म्हणलं आपण मीटिंगहून जाताना आपण मी खरंच विचारलं मला विचारलं खरंच प्रोफॅनिटी म्हणजे काय. तर त्यांनी मला एका शब्दात शिव्या दिल्या. मला एका शब्दात त्यांनी सांगितलं शिव्या मनातल्या मनात किंवा जोरात शिव्या देणं, अश्लील भाषा वापरणं. नंतर मग मी केलं त्याचं अजून ऑपरेशन. त्याचा अर्थ हा होता. मी म्हटलं अच्छा हे त्याच्याशी बोलणं झालं गोष्ट संस्कृत मग डोक्यात सुरू झालं ना शेअरिंग आपला अनुभव आजचा काय आहे. मी गाडी चालवत असताना थोडा जरी कट कोणी मारला की त्याची आई बहीण काय त्याची थोडंच नाही त्याला नाही म्हणत काचा बंद आहे गाडीच्या जो करत नाही. जेव्हा एकटा असायचो आरामाची गोष्ट आरामात म्हटलं या घरचे ड्राईव्ह करताना याची आई बहीण काय त्याला आपण जोरजोरात म्हणायचं मला बरं वाटतं. कारण करता तर काही येत नाही. करता तर काही येत नाही तर शिवाय देऊ ऐकत तर कोणीच नाही. बाहेर तुम्ही देतच नाही. म्हणजे हे मेंबर मध्ये पण वावरत असताना मी शिवाय देत नाही. म्हणजे मी काय हे मेंबर एकदम चांगला आहे. आणि गाडी चालवत असताना मनामध्ये काय चालते म्हणजे आणि बहीण त्या दिवशी ते वाचलं मी आणि ते वाचले कुठे बीडब्ल्यू घरात. आता मी ए मेंबर आहे. ए मेंबर म्हणला बीडब्ल्यू आणि त्यांच्या मित्रांना लोळा आणि तिथलं हे मी वाचलं आणि माझ्या डोक्यामध्ये सुंदर केला. आपण आई बहिणीच्या शिवाय देतो कोणी पाहत नाही म्हणून देतो असं म्हणतो स्वतः. आपण करत असलेल्या चुकीचं जस्टिफिकेशन करत राहणे याचं तुम्ही एक्सपर्ट आहे. ते करत आलो मी ए मध्ये आल्यावर तेच सुरू करत. त्यांनी विवेक येणार नाहीये. जस्टिफिकेशन कुठलाही मी उभं करायला लागलो तर हा विवेक मला मिळणार नाहीये. आणि हे मला डोक्यामध्ये माझं फिरायला लागलं तेव्हापासून मी ठरवलं की हे बंद करायचं प्रयत्न परमेश्वराची प्रार्थना. जर मी गाडी चालवत असताना प्रार्थना म्हणत राहिलो ना माझ्या विचार डोक्यात येऊ शकत नाही. करून बघत नाही एखाद्या त्याला असं होत असतं ना कोणाला तर प्रार्थनेचे उपयोग खूप सांगितलेले सगळेजण सांगतात. सकाळी म्हणायची त्याची माहिती काय काय पण अशा वेळेला रोज ही जर सवय लागली ना प्रार्थना म्हणायची थोडं येत नाही मनात सुद्धा येत नाही आणि आता येतच नाही. तर हे घडतं मित्रांनो हे घडतं. याला विवेक म्हणू का की विवेक काहीतरी मिळाला बाबा की माझ्या डोक्यामध्ये आपण गलिच्छ आणि भाषा विचार विग्रहबद्दलचे हे माझे बंद झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा कसा प्रार्थनेचा उपयोग. प्रार्थनेचा उपयोग तेव्हाच होतो ज्यावेळेला मला त्या प्रार्थनेवर श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा आहे माझी दार बंद कोणी केली परमेश्वराने केली याच्याशिवाय माझ्याजवळ दुसरं उत्तर नाही. मग माझ्या शिव्या कोणी बंद केल्या परमेश्वरांनी केल्या. मला तिथे नेलं मला दाखवलं ते ये बघ आणि तरी अक्कल जातात तुला येणार असेल तू विचार कर भाऊ. त्यांनी त्याचं काम केलं. मित्रांनो ही आमच्या आयुष्यामध्ये होत या गोष्टी सतत आजूबाजूला घडत असतात. मला शिकवण्याचे प्रयत्न परमेश्वर करत असतो. आधी त्यांनी ते बंद करून टाकलेलं कारण मी त्याला मदतच मागत नव्हतो. आजही जेव्हा मी प्रार्थना म्हणत असतो प्रार्थना काय आहे ही जरी म्हणली ना केलेली प्रेयर की देवा ही परिस्थिती बदलू शकत नाही हे जर मी म्हणलं तरी देवा म्हणलं पाहिजे. ही प्रार्थना केली काय लिहिले आमच्या तीन जे आम्हाला अनुभव सांगितलेले लक्षात ठेवा. आम्ही जागोडे आहोत आम्हाला आमचं आयुष्य हाताळता येत नाही. दोन केवळ परमेश्वरच माझा आधार भरा करू शकतो. आणि तीन तो करेल जर ती त्याची प्रार्थना केली तर. तिथून आमची तिसरी पायरी सुरू होती. आम्ही जे वाचतो आम्ही जे इथे रोज वाचतो ना वाचलं असून सुरुवातीला वाचतो ते तिथे संपतं. तिथून तिसरी पायरी सुरू होती पुढे. त्याच्यामुळे मित्रांनो या तीन पर्टिनंट आयडिया दिलेल्या
या फक्त डोक्यामध्ये त्याच्यावर जरी विचार करत राहिलो तर हे आपले दुसरे विचार डोक्यामध्ये येत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. तर अशा खूपशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करत राहावं लागतं आणि त्याच्यासाठी आम्हाला ती धावली पाहिजे, ती मदत करत राहावी. म्हणून मित्रांनो, वेळ होत आला 9 वाजता. तर BW साहेबांनी जे म्हटलं होतं की माझ्या इच्छेचा वापर मी करू शकत नाही, मग आता काय व्हायला लागलेलं, मी AA मध्ये आल्यानंतरच्या ज्या माझ्या इच्छा ज्या आहे त्या माझ्याच आहेत ना. मीच विचार करतो ना, आज मिटिंगला जाऊ मीच विचार करतो ना, हे पुस्तक जर बघू उघडून आज जरा सकाळी उठून हा जो मनात आलेली इच्छा ही आहे ती माझ्या विचारानेच तयार झाली, ते माझे विचार नाही. कारण असे विचार करणारा मी नाही आहे. मी कसा होतो माझ्या आयुष्याची हे म्हणजे येईपर्यंतचे जे माझे विचार होते ते अशीच गणित आणि अभद्र अशा विचारांनी माझं आयुष्य सगळं किडलेलं मराला चाललेलं होतं. त्यातून परमेश्वराने मला बाहेर काढलं आणि बाहेर काढून माझ्या मनामध्ये विचार टाकले मदत माग. मित्रांनो, हे मदत मागणं नुसता हा जो विचार आहे मनामधला, हा माझा विचार नाही आहे, हा परमेश्वराचा. त्याच्यामुळे BW काय म्हणतात की आम्ही जे विचार करतोय आता हे म्हणजे आल्यानंतर जे चांगले विचार ज्यांनी आम्ही पुढे जाण्याचे जे प्रयत्न करतो आहोत ते आपले विचार नाही आहे. इच्छा आपली आहे, पण ती इच्छा आपण आपल्याला परमेश्वरांनी उद्या की बघ हे करत राहायचे तर फक्त शांत आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, हा जो श्रद्धेचा कार्यक्रम मी सांगितला जातो त्याचा श्रद्धापूर्वक आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यासाठी एका वाचन बिग मधल्या एका परिचितामध्ये सांगितलेलं आहे की ऑनेस्टी, ओपन माइंडेडनेस आणि या 3 गोष्टी त्याच्या फाउंडेशनला लागतात. हे तर कुठलीही गोष्ट करायची म्हणजे ना तर त्याच्या मुळामध्ये SOW असल्याशिवाय ती गोष्ट होत नाही, 100% होत नाही. त्याच्यामुळे HOW हे अक्षरशः ते मूळ आहे आमच्या प्रगतीचं आणि त्याच्यासाठी आम्हाला हा विचार करायला पाहिजे की आज मी जो विचार करतोय तो प्रामाणिक आहे का. दुसऱ्याच्या बाबतीमध्ये विचार मनात करायचे विचार आहे, मी प्रामाणिकपणे त्याच्याबद्दल विचार करतोय का, की माझ्यामध्ये काही काळगेर त्याच्या बाबतीमध्ये आहे, मी आता का वागलो, मी वाईट का वागलो कोणाशी. मित्रांनो, हे जे विचार करायला लागले ना अशा प्रकारचे HOWचा वापर करून तर लक्षात यायला लागते की आपली चूक आहे. आणि म्हणून हा मागे पाय घेणे हा सगळ्यात मोठा विवेक हा अल्कोहोलिक समाजसंबंधांना पायऱ्यांच्या रूपात शिकतो. प्रत्येक पायरी ही ह्युमिलिटी असल्याशिवाय घेता येत नाही. ह्युमिलिटी लागते, प्रत्येक पायरीमध्ये लागते. त्याच्यामुळे 7व्या पायरीमध्ये लिहिले हम दिया, ते 7व्या पायरीत जरी लिहिलं असलं तरी ह्युमिलिटी पहिली पायरी हमने मान लिया की हम शराब के सामने बेबस है. नागपूरची भाषा वापरायला लागला हे जे हमने मान लिया है ना, ते मान लेने के लिए आम्हाला केवढा मोठा अनुभव घ्यावा लागला मरायचा. आणि तो अनुभव घेतल्यावर मग म्हणलं हमने मान लिया की हम शराब के सामने उघडले दार, ते सताळ उघडलं 12 पायऱ्यांसाठी. आता त्या प्रत्येक पायरीला पुन्हा एक दार आहे. तर मित्रांनो, ही दार उघडत राहतात, तिथे तुम्ही लिहिलेलं आहे स्पॉन्सर एक मार्गदर्शनाची गरज आहे. जो त्या मार्गाने चाललेला आहे तो खाद्य गुड्डे काय वापरता हे सांगण्याचं काम करतो. तो एक मित्र असतो, तो काही फार मोठा आपला बॉस काही झाला असं काही प्रकार नाही, तो आपला मित्र सभासदच असतो आणि आपल्या अनुभवाने तो आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतो. मला जे डोक्यात आलं ते मी तुमच्यासमोर शेअर केलं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमच्या सगळ्यांमुळेच मी टिकलोय. आता झालं मला 2-2.5 वर्ष झाले ना पूर्ण जाऊन, पण आधीचे 23 वर्ष मी इथेच होतो, त्यामुळे तुमच्या बरोबरच होतो आणि म्हणून तुमचे खूप खूप आभार. तुमच्या सगळ्यांचा मी खूप खूप कृतज्ञ आहे.
मला खरंच बोलताना ना बघू येत हे सगळी फेलोशिप मी तेव्हापासून जे कोणी होतो आम्ही स्वराज्याचा आणि म्हणजे आम्ही जे काय करत होतो भांडत होतो सगळं काही होत होतं पण वाढत केलेली फेलोशिप ही आज झाली होती त्याचं तुम्ही सेलिब्रेशन तर केलंच परवा पण त्याचं खरं सेलिब्रेशन मित्रांनो आपल्या औरंगाबादच्या फेलोशिपचा आकडा मला वाचायला मिळाला 80 आणि रोज मीटिंग इंटरव्ह्यू मॉर्निंग मीटिंग तरी 80 याला जिम्मेदार मी आहे मी तुम्हाला सांगतो याच्याकरता की 23 वर्षाचा मी इथं होतो तुम्ही काय करत काय होतो मग जसे मेसेज जायला पाहिजे तसे मेसेज गेलेच नाही नागपूरला हजारांमध्ये मित्रांनो मुंबई चंद्रपूरचं तर काय विचारायची सोय नाही आहे तिथे 15-20 किलोमीटर छोट्या छोट्या गावामध्ये मिटिंग आहे चंद्रपूर गावाचा तुम्ही खरंच या तिकडे एकदा बघायला मिटिंग हॉल आता खच भरलेला असतो तो काय सांगू तुम्हाला एकदा शेअर करायला मी वणीला गेलो होतो वणीला ती एकत्र मिटिंग होती म्हणजे आलं ना हे सगळे एकत्र होते बायका 300 होते 300 आणि एचे मेंबर जे होते 500-600 ते लग्नासाठी जो हॉल असतो ना तो घेतलेला होता जिन्यावर वरती सगळीकडे मेंबर अशी सभा नाही पाहिली मित्रांनो कुठे तर हे होऊ शकतं हे आपल्याला बघायला मिळतं इथे आपल्या गावात आपणच आहे हे करणारे त्याच्यामुळे पुढची 10 वर्ष मी 10 वर्षाच्या म्हणतो 9 की आता आपले 100 वर्ष होणारे 2035 आणि करोडोनी अल्पवयस्क आहेत ते करोडोनी मल्टिप्लाय होणार जसे जसे पुढचे वर्ष येतील त्यामुळे काम खूप आहे आम्हाला करायला पाहिजे आणि ते करण्यासाठी तेच आम्ही करत राहिलो ते 25 वर्ष झाले हा आनंद आपला खरा अर्थाने मनवल्यासारखा आहे त्यामुळे सफरिंग अल्कोहोलिकला मेसेज देण्याचे भरपूर प्रकार आहेत पण मी तुमच्या ग्रुपमध्ये आहे खूपदा मी बघतो फार निवडक अशा प्रकारे केले जातात अजून भरपूर प्रकार आहे ते सगळे जाणून घेऊन त्याचं अप्लिकेशन करायला पाहिजे ते वापर करायला पाहिजे त्याचा म्हणजे हा जो 80चा आकडा 800 होतो आणि वाढत जातो मित्रांनो माझा इथला एक जुना मेंबर म्हणून मला सगळ्यांना थकवा वाटला की मी बोललो काय कोणाला लागलं असेल तर मला त्याचा काही कोणाला दुखवायचं हे नव्हता माझं बोलणं ऐकलं म्हणजे आभारी जरा जास्त